भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे आणि उत्कृष्ट ग्रामस्थ मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2025 यशस्वी आयोजन करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा भव्य मेळावा भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात पार पडला। या रोजगार मेळाव्याला तरुण वर्गाचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। एकाच छताखाली 35 पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे विविध क्षेत्रातील युवकांना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या। तर या मेळाव्यामुळे तरुणांना विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून नोकरीच्या संधीची माहिती घेण्याची अनोखी संधी मिळाली आहे। या मेळाव्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये माजी खासदार संजीव नाईक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथील सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, विभागीय आयुक्त सचिन जाधव, अभिषेक पवार यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलंय की नवी मुंबईतील युवकांना करिअरसाठी योग्य संधी मिळावी यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील आहे आणि यापुढील काळात अशा उपक्रमांचं आयोजन सातत्यानं केलं जाईल। रोजगार आणि कौशल्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता आहे। आपली जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती पाहता येणारे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता बरीच मुलं शिकतात, परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेचं असं त्या ठिकाणी जॉब मिळत नाही। अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शनही मिळणं गरजेचं आहे। त्यांची नक्की शैक्षणिक पात्रता कशी असावी हे देखील महत्वाचं आहे। आपण परंपरागत त्या ठिकाणी काही डिग्री घेतो, परंतु त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळतोच असं नाही। अनेक कंपन्या त्या ठिकाणी आता IT हब आपण म्हणतो, आधुनिक युग म्हणतो, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, परंतु त्याप्रमाणे आपण बदलतो का, ते बदललं पाहिजे हा संदेश देण्यासाठी रोजगार मेळावा आहे। अनेक या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 34 कंपन्या इथं आलेल्या आहेत। महामंडळाने देखील सहभाग घेतलेला आहे। शासनाच्या महामंडळांमार्फत अनेक योजना आहेत, मुलांना त्याचा फायदा होतो, परंतु लोकल पातळीवर मायक्रो लेवलवर हा फायदा मिळणं गरजेचं आहे। योजना आहेत सगळ्यांसाठी, माहिती होणं गरजेचं आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी देखील आजचा रोजगार मेळावा उपयुक्त होणार आहे। अनेक तरुण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपण पाहता किती गर्दी झालेली आहे, म्हणून रोजगार मेळावा ही गरज होती। मी तर त्या सगळ्या आपल्या कौशल्य विभाग आणि रोजगार विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की हा झाला जनरल नव्या मुंबईच्या स्तरावर। आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही वार्ड स्तरावर किंवा मंडळ स्तरावर जा, तालुका स्तरावर, जेणेकरून तिथल्या तरुणांना त्या ठिकाणी नक्की काय संधी उपलब्ध आहे ते कळेल। नक्की माझी शिक्षण ते घेतोय त्या व्यतिरिक्त मला सायमल्टेनियसली काय शिकलं पाहिजे ह्याचा अंदाज येईल। आणि म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की आपण लवकरच तुम्ही त्या ठिकाणी असे मेळावे आयोजित करा। आपण निश्चित स्वरूपामध्ये आपल्या ह्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू। म्हणून आजचा रोजगार मेळावा हा या ठिकाणी चांगल्या उत्साहात पार पडत आहे। मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत, बघूया किती जणांना त्या ठिकाणी जॉब मिळतोय, किती जणांनी त्या ठिकाणी आता माहिती त्या ठिकाणी मिळते, आम्हाला देखील विश्वास आहे। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील सदर रोजगार मेळाव्या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबईमध्ये डॉक्टर राजेशजी पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून एक रोजगार मेळावा या ठिकाणी आज पार पडतोय। खऱ्या अर्थानं युवकांना या अशा संधींची आवश्यकता असते। नवी मुंबई हे सर्व जाती धर्म पंथाचं वर्गाचं शहर आहे। तशाच पद्धतीचे वेगवेगळे उद्योग आणि स्वतःच्या पायावर उभं राहावा युवक, अशा पद्धतीचं स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून डॉक्टर राजेश पाटील साहेबांनी हा उपक्रम या ठिकाणी पार नाही तर यशस्वीपणे पार पाडल्याचं मला इथेच आत्ताच मी जाहीर करतो। आपण बघा की
तुडुंब असं या ठिकाणी सभागृह भरलेलं आहे. आजचा हा आमचा रोजगार मेळावा निश्चित यशस्वी होईल. आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना शतायुष्य व्हावं, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट व्हावी अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा डॉक्टर राजेश पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. ह्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून माझं युवकांना असंच आव्हान असेल की खाजगी क्षेत्रामध्ये खूप प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आपण आपल्या जे फ्रेशर्स मुलं आहेत तर त्यांनी सुरुवात करावी. म्हणजे त्यांनी खूप जास्त पगाराची अपेक्षा न ठेवता कुठून तरी सुरुवात करणं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी आजच्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या एक चांगल्या भविष्याची सुरुवात करावी. अनुभव आल्याच्या नंतर त्यांना पुढे चांगल्या पगाराची नोकरी पण मिळू शकते. तर अनुभव घ्या. जरी या ठिकाणी नोकरी नाही मिळाली तरी आपल्याला नक्कीच माहिती मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आज आवाहन करते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.